ओ निमकर सर, कोण आहे रे? ओ निमकर सर। कोण आहे रे? बस क्या सर, गुरु चले की आवाज भी भूल गया। नाही नाही काय नाही, मी कुठे जाणार, मी इथेच असतो. चल चल आपण कॉमन रूम मध्ये चहा घेऊ. काम काम ये ये बस. थोडासा बदल झालाय, जास्त नाही. बस सर तुम्ही आधी बसा. अरे आता तू काय स्टुडंट नाही राहिला. बस नाही मी बसतो, पण तुम्ही आधी बसा प्लीज. ओके. हा मला सांग, कसं चाललंय तुझं सध्या? फर्स्ट क्लास. सर तुम्ही कसे आहात? आहे सर कॉलेजमधली आपली जुनी मित्रमंडळी भेटतात की नाही? हा, तो फंट्या भेटतो कधी कधी. काय करतो तो हल्ली? अरे त्याला चांगली नोकरी आहे. नाव आठवत नाही, पण चांगलं चाललंय त्याचं. पण मला सांग, तू ग्रॅज्युएट झालास? एकदाच ग्रॅज्युएट होऊन संपलं. तसं म्हण. पण मग इतकी वर्षे त्यानंतर तू होतास कुठे आणि आता काय करतोस? सर मी आर्मीत आहे. काय रँक आहे तुझी? सर मी आता मेजर आहे. एकदम आर्मीत कसं काय गेलास? सर मारामारीशिवाय मला काही येतच नव्हतं. म्हटलं गल्लीत रुबाब करण्यापेक्षा आर्मीत जाऊन रुबाब करावा. म्हणजे रुबाब करायला म्हणून तू आर्मीत गेलास? नाही सर, मला वीरचक्र मिळाले. वीरचक्र? अरे काँग्रॅट्स काँग्रॅट्स काँग्रॅट्स. सॉरी सॉरी, काँग्रॅट्स मेजर सनी. नाही सर, मेजर सूर्यभान चौधरी. सूर्यभान म्हणजे? कॉलेजमध्ये असताना सूर्यभानचा सन आणि सनचा सनी कधी झाला असं मलाच कळलं. जितका जमेल तितका वाकून पाया पडण्याचा प्रयत्न करतो. एक मिनिट, हा तू खूप उंच आहेस रे, एकदम उंच आहेस माहितीये मला. पण मोठ्या माणसांना नेहमी वाकून पाया पडतात बरं का. तेव्हा तू मला जमेल तेवढं नाही, पूर्णपणे वाकून पाया पड. सॉरी सर, युद्धात पाय गमावला मी. हा डावा. सॉरी सॉरी सॉरी. अरे चुकी सर. मला माहिती नव्हतं रे. सर ही पराभवाची नाही, पराक्रमाची खूण.
इथेच वाकोल्याला माझी गोष्टी झाली. मी अधूनमधून येत जाईल. निघू मी? सर, तुमच्या डोळ्यात पण बरं का बेजर बेजर झाला असेल, छत्र वगैरे झालं असेल, गुरु आहे रे, गुरु आहे गुड इव्हनिंग. असं बघू नकोस माझ्याकडे. मी पूर्णपणे शुद्धीत आहे. ताई गेले 48 तास नाही, गेले 70-72 तास मी दारू प्यायलेले नाही. ताई मुली घरी नाही आहेत ना? उगाच त्यांच्या कानावर नको ते जायला नको. अजून काय जायचं राहिलं त्यांच्या कानावर? सगळं माहिती त्यांना. तू काही खायला केलंयस का? नाही म्हणजे केलं नसेल तर मी घेऊन येते. मुलींना केलेला आत्ता उपमा आहे, तो चालत असेल तर मी देते. नाही कारण ह्यावेळी तुला शेव, वेफर्स, फरसाण असं काही लागत असेल तर मात्र तुला. जो विषय मी टाळायला बघते तोच तू उकरून काढतेस का? मला उपमा चालेल. बस आणते गरम करून. ये रात भीगी भीगी ओ मस्त गुजारे, वो चांद प्यारा प्यारा क्यों आग सी लगा के गुमसुम है चांदनी. अगं म्हण की, थांबलीस का? छे ग, मी गाणं एकदाच म्हटलं होतं आमच्या कॉलेजमध्ये, पण ते आमच्या कॉलेजमधल्या मुलांनी पूर्ण काही होऊन दिलं नाही. मग आता कर की पूर्ण, मी ऐकेन. बरं गातेस. थँक्स. वा, छानच. आई तुझ्या हातची चव म्हणजे ना, अगं तुला सांगते मी. काय असं काय पाहतेस? काय झालं? बऱ्याच दिवसांनी मी तुला असं आनंदात, उत्साहात बघितलं. एकदम नॉर्मल. गेले 2 दिवस तसं झालंय खरं. चांगलंय की मग. पण हा असा अचानक बदल कसा काय? तसं काही कारण. ताई सनी परत आलाय. कोण सनी?
तुला आठवत नाही? अगं तुझ्या कॉलेजमध्ये होता. काही काळापुरतं का होईना तो जयाचा उजवा हात होता बघ. अगं ओ हो तो सनी गुंड मवाली होता तो. नाही, तेव्हा गुंड असेल तो, पण आता तो सैन्यात आहे. वीरचक्र मिळवलंय त्यांनी. त्याला मेजर सूर्यभान चौधरी असं म्हणतात. काय सांगतेस काय? छान. पण तो तुला कुठे भेटला? ते तितकंसं महत्वाचं नाहीये ग. महत्वाचं हेच आहे की तो आला आणि तो मला भेटला. निशांत, याला काही अर्थ आहे का? मला तर आता कंटाळा आलाय, तूच सांग. एक मिनिट कशाला अर्थ नाहीये, कशाचा कंटाळा यायला लागलाय? हा, हे बघ, आपण एकमेकांना दिवसातनं 25 वेळा तरी फोन करतो. हो, मग कधी भेटायचं ते ठरवतो. करेक्ट, मग कन्फर्म करायला परत फोन करतो. बरोबर. आणि एवढं सगळं करून शेवटी उशिरा येतो. मग आता मला सांग, ह्याला काही अर्थ आहे का? एक मिनिट अनु, अगं हे बघ, परिस्थिती एवढी काय हाताबाहेर गेलेली नाहीये. पण आता जाणार आहे. हो, काय ना निशांत, की तू ऑफिसमध्ये गेलास की तू निशांत नसतोस, इंडस्ट्रियलिस्ट महाजनांचा मुलगा असतोस. ओ, काय दिवसेंदिवस महाग होत चाललायस तू. बरं, हे सगळं माझ्याच बाबतीत घडतंय का? असं मी कुठे म्हटलं? मला पण कॉलेज असतं, शूटिंग असतं. हे बघ निशांत, तू हिशोब करणार असशील ना तर तर मी मी तसं तसं काही म्हणत नाही. तू एक मिनिट माझं ऐकून घेणार आहेस का? काय तू मी मला देणार आहेस ती सबबी ऐकू मी? हे बघ, मी काही सबबी वगैरे देणार नाही. इनफॅक्ट आज मी तुला एक गुड न्यूज देणार आहे. म्हणजे उद्यापासून ऑफिसमध्ये नाही जाणार? हे आता शक्य नाहीये. मग कसली कर्माची गुड न्यूज? सपोज मी तुला सांगितलं की आता मी रोज कॉलेजला यायला लागणार आहे, तर थाप चांगली आहे. बरं, तू हे मान्य करतेस की माझं अभ्यासावर खूप प्रेम आहे? म्हणजे तुझ्यावर आहे तेवढं नाही, पण थोडं. निशांत, मी एकदा अभ्यास करायचं म्हटलं की अजिबात टंगळमंगळ करत नाही. कॉलेजला यायचं ठरवलं की मी न चुकता येतोच. मग पुढे काय? पुढे असं आहे की मी आता MSc ला ऍडमिशन घेतोय. रिअली? आहे की नाही गुड न्यूज? म्हणजे आता मी रोज हमखास न चुकता कॉलेजला येणार. म्हणजे तुम्हाला रोज कॉलेजमध्ये भेटणार? करेक्ट. आता कुठे थोडासा प्रकाश पडला आहे डोक्यात. म्हणजे रोज नाही तरी आपले भेटायचे चान्सेस तरी वाढणार ना. अच्छा अच्छा, म्हणजे कॉलेज, ऑफिस, अभ्यास ह्याच्यातून जर तुला थोडासा वेळ मिळाला तर कदाचित नाही 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 नाही, हे बघ अनु, मी ऑफिसमधून अभ्यासासाठी आणि कॉलेजसाठी वेळ काढणार आणि मुद्दाम तुला भेटणार. चढले हा, मी हरभऱ्याच्या झाडावर चढले. आय एम नॉट बस. जोकिंग. मी खरं बोलतोय. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? हा अनु, बिलीव्ह मी यार, ट्रस्ट मी. खरंच. हे बघ, आता खूप लेट होतो ॲज इट इज. चल चल चल, लेट्स मूव्ह. खरंच, सिरियसली. अक्का, बरेच दिवसात आपण काही चमचमीत खायला केलं नाही ग. करूया? करूया ना. मुली पण खुश होऊन जातील एकदम. काय करूया? भजी करायची का? नको. मग बटाटे वड्या करूया. ए काय ग अक्का, नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ काय, काहीतरी वेगळं करूया ना. अक्का, आपण नागपूरचा वडाभात करूया. हा, वडाभात? हा, पण मला कुठे येतोय तो? काय ग अक्का? अगं, मी नागपूरला कुठे गेले तर मला काही पदार्थ येतील तिकडचे. पण काय ग, आज एकदम वडाभाताची का आठवण आली तुला? अगं एकदम नाही काही. मी आणि जया परवा ते प्रदर्शन बघायला गेलो होतो ना, तेव्हा आमचा एक जुना मित्र भेटला. तो नागपूरचा आहे. अच्छा अच्छा. आणि शिक्षणासाठी तो मुंबईत आला होता. अक्का, तो जेव्हा कधी नागपूरवरनं मुंबईला यायचा ना, तेव्हा त्याची आई त्याला न चुकता डब्यात वडा भात द्यायची. पण काय मस्त असायचं सांगू तुला. असा एकदम तिखट जळजळीत. आत्ता माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बघ. मग तू त्या मित्रालाच विचार ना कसा करतात तो. मी करून देईन मग तुला. चालेल. काय नाव म्हणालीस त्याचं? मी तुला सांगितलं त्याचं नाव. विसरले तुम्ही. त्याचं नाव श्रीरंग येरावार.
हम्म, श्रीरंग हम्म. कोण ग? अगं असं काय करतेस तू अक्का? आम्ही कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा तो नेहमी आपल्याकडे यायचा बघ. शरद आणि जया बरोबर यायचा बघ. म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी तो यायचा. आठवलं तुला? हा आठवलं आठवलं. बुटका जाडा असा होता ना तो? काहीतरी का अक्का, तो बुटका कधीच नव्हता आणि जाडाही नव्हता. तसा मस्त उंच पुरा आहे. काय हँडसम दिसतो अजूनही. उंच पुरा. हम्म. हा आठवलं आठवलं आठवलं. टक्कल आहे त्याला. अक्का खरं तर तुला काहीही आठवत नाहीये. सकाळी सकाळी मला शेंडा लावत बसलीस तू. हसतेस का आणि वर? खरंच आठवलं नाही का मला. पण म्हटलं तू एवढं मला वर्णन करून सांगतेस आणि मी आठवलं नाही असं म्हटलं तर तुला राग येईल ना, म्हणून आपलं इश, राग कसला येतोय अक्का? मी का लहान आहे का आता? जाऊ दे ग. अगं वय झालं माझं आता, लक्षात नाही राहत. पण हे सुद्धा तितकं काही बरोबर नाही. हम्म. लक्षात राहत नाही म्हटलं ना तर 15 वर्षापूर्वीचं लख आठवतं आणि 15 मिनिटापूर्वीचं आठवत नाही. काय नाव काय म्हणालीस त्याचं? श्रीरंग ये रा वार. राहील का लक्षात? नशिबाचं. राहील राहील. तू एक काम कर, काय? त्याला आपल्या घरी बोला. हा म्हणजे तो जर आला ना तर मग माझी ओळख आहे की नाही हे कळेल तरी ना. नाही, मी त्याला घरी बोलवेन. तो येईल सुद्धा आपल्या घरी. हम्म. पण तरी अक्का काय मला भीती वाटते. आता कसली भीती? नाही, तो येऊन दारात उभा राहील हो. आणि म्हणेल नमस्कार, मी श्रीरंग येरावार, हम्म. आपल्या सुधाचा मित्र. त्यावर आपण म्हणाल हम्म. सुधा? कोण बाई सुधा? मी नाही ओळखत सुधा बेदाला. चला चला पुढल्या घरी चला बघू. तर काय? आता कोण चेष्टा करते? रागवू नकोस का? नाही रागवत. करूया आपण वड्या भात करूया, भजी करूया, चालेल पालकाची. चालेल हा, चालेल. पालकची भजी करूया. या. जाने क्या बात है, जाने क्या. तुझ्यातला हा गुण मला नव्यानेच कळलाय. तुम्हाला गाण्याचाही आस्वाद घेता येतो हे मला देखील आजच कळलंय. तुझा स्वभाव आवडतो मला. जे काय वाटतं ते अगदी मोकळेपणाने बोलून टाकतेस. नानासाहेब तुमची तब्येत ठीक आहे ना? नाही म्हणजे अचानक तुम्हाला आज माझी आठवण आली आहे. नुसतीच आठवण नाही आली आहे, माझे गुण देखील तुम्हाला कळायला लागले. कम ऑन सुषमा, तुझे चांगले गुण मी नेहमीच टिपतो आणि त्याचं कौतुकही करतो. म्हणून तर आपली मैत्री झाली. लग्नाची बेडी पाहून मी आपणहून तुला भेटायला आलो होतो, विसरलीस? नानासाहेब मधल्या काळात बरंच काही घडून गेलंय आणि मी बरंच काही विसरून देखील गेले. अर्थात मी विसरले ते बरंच झालं म्हणा, नाहीतर सुषमा तू काही विसर, माझं काही म्हणणं नाही. पण पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्याची आपली भारतीय परंपरा विसरू नकोस. ओ आय एम सॉरी नानासाहेब, आय एम रिअली व्हेरी सॉरी. बोला ना, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, थंड की लिंबू सरबत करू तुमच्यासाठी? तू काय मला धक्क्यावर धक्के द्यायचं ठरवलंयस? संध्याकाळी 7 नंतर मी चहा कॉफी घेत नाही, चांगला ठाऊक आहे तुला. आणि पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी लिंबू सरबताशिवाय तुझ्याकडे दुसरं कुठलंच पेय नाही? नाही. नाही म्हणजे मी दारू सोडली. दारू सोडली? हं. मग दारू पिणाऱ्या मित्रांचं काय, की त्यांनाही सोडलं? ते मित्रांनी ठरवायचं. त्यांनी मैत्री माणसाशी केली होती की दारूशी? जर माणसाशी केली होती तर ती उपभोगासाठी की सहवासासाठी? जे काय बोलायचं ते स्पष्टपणे बोल. उगीच तिरकसपणे बोलायची गरज नाही. डायलॉग ऐकायचीही गरज नाही. हा. ते तर तुमचं क्षेत्र आहे, नाही का? आय एम सो सॉरी, आय एम रिअली सॉरी. आता मी माझ्या पद्धतीने बोलते, सोपं असं तुम्हाला कळेलच. दररोज नवं फूल शोधणारी तुमची ही भुंग्याची जी भूमिका आहे ना, ती मला पसंत नाही. आणि तुमच्या सोयीप्रमाणे फूल होण्याची मला हौस नाही. कळलं की आणखीन काही बाकी आहे?
हे बघा नानासाहेब, तुमच्यासारख्या प्रतिष्ठित पण ढोंगी आणि स्वार्थी माणसाशी मैत्री ठेवणं आता मला फक्त